हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि बघा, आज आपण बनवतोय दिवाळीचा एकदम स्पेशल पदार्थ आणि ती म्हणजे भाजणीची चकली. तर बघा, एकदम मस्त काटेरी चकली अशी तयार आहे. जर तुम्हाला पूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला लास्टपर्यंत शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी आज बनवते चकली रेडीमेड मिक्सचरपासून. त्यासाठी मी सुरुवातीला 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत 2.5 वाटी चकलीचं भाजणीचं पीठ. तर हे रेडीमेड आहे. सुरुवातीला मी 2 वाटी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी परत घालते आणि सगळ्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे जसं आपण तांदळाच्या भाकरीला उकड काढतो ना, अगदी तसंच करायचं आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता यावरती ठेवायचं आपल्याला झाकण आणि 1-2 मिनिटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. 2 मिनिटाच्या नंतर मग आपण याला मळून घेऊयात. तर 2 मिनिटं मी याला असं साईडला ठेवून देते. आता मी घेतली परात आणि परातीमध्ये सर्व मिश्रण मी काढून घेते. मिश्रण अगदी थंड झालेलं नाही आहे, खूप गरमच आहे. तर याला सगळ्याला मी काय करते, ओतून घेते परातीमध्ये. हे बघा, अशा प्रकारे. आणि सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि एवढं जास्त गरम आहे त्यामुळे आपण लगेच याला हात नाही लावायचा आहे, नाहीतर आपल्या हाताला चटका लागू शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे ना, ज्याने आपण चपाती फुगवतो किंवा हे बटाटा मॅशर आहे त्याच्याने आपण व्यवस्थित आधी याला मिक्स करून घेणार आहोत, जोपर्यंत मिश्रण आपलं थंड होत नाही. हे बघा, अशा प्रकारे त्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. खूप जणांची तक्रार असते की जेव्हा आम्ही रेडीमेड मिक्सचर घेऊन येतो चकलीचं, तर त्याच्यामुळे चकली व्यवस्थित होत नाही, नरम पडते किंवा मग चकली कुरकुरीत होत नाही किंवा मग खूप सारं तेल पिते. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच फॉलो करा. तुम्हाला कोणतीच प्रॉब्लेम येणार नाही. ज्या ज्या टिप्स मी सांगत आहे त्या तुम्ही फॉलो करा. एकदम परफेक्ट तुमची चकली बनवली जाईल. तर आता बघा, सुरुवातीला मी अर्धा चमचा तेल घातलेलं आणि आता परत मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. एकूण मी यामध्ये 1 चम्मच तेल घातलेलं आहे. तुम्ही 1 ते 1.5 चम्मच घातलं तरी चालेल, पण त्यापेक्षा जास्त घालू नका. जर आपण जास्त घातलं तर आपली चकली व्यवस्थित येणार नाही किंवा मग तेलामध्ये विरघळेल. आता बघा, पीठ मळून झालेलं आहे. आता मी घेतला चकलीचा साचा आणि जी काटेरी चकलीची प्लेट असते ना, ती यामध्ये घातलेली आहे. आणि बघा, अशा प्रकारे याचा मी गोळा करून यामध्ये घालून घेते. जेवढा बसेल तेवढा. थोडासा साचा आपल्याला रिकामा ठेवायचा आहे, एकदम वरपर्यंत नाही भरायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे यामध्ये मी घालून घेते. बघा, थोडासा मी रिकामा ठेवलेला आहे आणि आता झाकण व्यवस्थित याचं लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने चकली बनवू शकतो. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. हे बघा, त्याच्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे. आता अशाच बटर पेपरवर मी चकल्या पाडून घेते. तर अशाच आपल्याला काय करायच्या, चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशाच प्रकारे आपल्याला साच्याच्या साहाय्याने सर्व चकल्या बनवून घ्यायच्या आहेत बटर पेपरवरती आणि त्यानंतर आपण यांना फ्राय करणार आहोत. तर हे बघा, अशा प्रकारे साच्याच्या सहाय्याने गोल गोल फिरून आपल्याला जेवढी मोठी किंवा छोटी चकली पाहिजे तेवढी काटेरी चकली आपल्याला अशी बनवायची आहे. हे बघा, किती मस्त एकदम सोप्या पद्धतीने बनत आहे. आणि पीठ मात्र तुम्ही असंच मळा. जास्त पातळ झालं तर चकली येणार नाही किंवा मग एकदम जास्त तेल पिएल. तर त्यामुळे आपल्याला पीठ एकदम थोडंसं घट्ट ठेवायचं आहे, जसं आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट. आता बघा, अशा प्रकारे मी चकल्या बनवून घेते. हे बघा, एकदम मस्तपैकी आणि एकदम सोप्या रीतीने आपल्या सगळ्या चकल्या बनलेल्या आहेत. तर थोड्याशा बनल्यात, मी थोड्याशा नंतर बनवते. आता तेल मी गरम केलेलं आहे. तर तेल मी एकदम हाय फ्लेमवरती नाही गरम केलेलं आहे, मीडियम फ्लेमवरती गरम केलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं, यामध्ये चकल्या सोडून घ्यायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपण यामध्ये चकल्या घालू तर आपल्याला काय करायचं आहे, फ्लेम एकदम स्लो करायचा आहे, मीडियममध्ये ठेवायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि एक गोष्ट की जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडणार तर आपल्याला हे लक्ष ठेवायचं आहे की जेव्हा आपण चकलीचं लास्टचं जे शेवटचं टोक असतं ते व्यवस्थित याच्यावरती चकलीवरती ठेवून
पॅक केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते खुलणार नाही. बघा, बाकीच्या चकल्या तर नाही खुललेल्या आहेत, पण एक चकलीचं व्यवस्थित मी एजेस टाईट नाही केलेले, त्यामुळे ती खुललेली आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मंद आचेवरती आपल्याला यांना फ्राय करायचं आहे. अजिबात हाय फ्लेम करायचं नाही आहे. जेवढं आपण मीडियम फ्लेमवरती याला फ्राय करू ना, तेवढ्या मस्त लागतात. तर मीडियम फ्लेमवरती मी याला 5 मिनिटं फ्राय केलेले आहेत. आता बघा, यांना मी काढून घेते. बघा किती मस्त क्रिस्पीशी चकली आपली तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या चकल्या बनवायच्या आहेत. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. बघा किती क्रिस्पी एकदम चकली झालेली आहे. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.